तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये SD ब्लॉग. तर या ब्लॉगमध्ये मी नूडल्स बनवणार आहे. ते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. मी तुम्हाला रेसिपीची लिस्ट देतो, ती तुम्ही सामान आणा आणि तुम्ही घरी बसून बनवू शकता. तुमची पुरी फॅमिली त्या नूडल्स खाऊ शकतात. आणि आपण व्हेज नूडल्स बनवणार आहात, तर तुम्ही ते बनवायला विसरू नका आणि हा ब्लॉग पूर्णपणे बघून जावा. तर मी मला हे अजून एक बोलायचं होतं की माझ्या पहिल्याच ब्लॉगला तुम्ही 200च्या वरती व्ह्यूज दिले मला, त्याबद्दल मी तुमचा खूप आभार आहे. ह्या ब्लॉगला सुद्धा तुम्ही खूप सपोर्ट करा आणि मी तुम्हाला रेसिपी दाखवतो. तुम्ही बघत ती तुम्ही रेसिपी करत जावा आणि तुमच्या पुऱ्या फॅमिलीला तुम्ही ही रेसिपी बनवून खाऊ. तर मित्रांनो, मी आता घेतलेला आहे कोबी, भोपळा मिर्च, लसूण आणि तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता गाजर आणि अद्रक. हे तुम्ही अजून ॲड करू शकता तुम्हाला जर खायला हवे असेल तर. कारण की मी गाजर पण नाही खात आणि अद्रक पण नाही खात, म्हणून मी ह्यामध्ये अद्रक आणि गाजर नाही टाकत. तुम्ही टाकू शकता तुम्ही खात असाल तर. तर ह्याना भोपळी मिरचीला उभी चिरून बारीक कापूया आणि कोबीलाही कापूया. अगदी बारीक कापून घ्यायचं ह्याला. अगदी अशीच माझ्यासारखी बारीक कापून घेऊ, नाहीतर तुमच्या दातांमध्ये अडकू शकते. तर माझ्यासाठी एवढी कोबी पुरेशी आहे, तर मी जास्ती कोबी कापणार नाही. तर तुम्ही अशी बारीक कोबी कापू शकता आणि मी सांगतो त्याचप्रमाणे पुढे तुम्ही रेसिपी करत राहा. तर कांद्याला अशा प्रकारे थोडा मीडियम ठेवायचा आहे, एकदम मीडियम. आणि यासाठी आता पुढची आपण प्रोसेस करू शकतो. तर मित्रांनो, या नूडल्स आम्ही 5 ते 10 मिनिटासाठी उकडी घातलेली आहे. हे उकडी घातल्यानंतर सर्व पाणी काढून घ्यायचे आहे आणि पंख्यावर ह्या नूडल्सना थंड करण्यासाठी ठेवायचे. कारण की नूडल्समध्ये थोडा पाणी असतो, तो थोडा तेलामध्ये न पडावा म्हणून 5 ते 10 मिनटं थंड करून घ्यायचे. आणि ह्यांना पूर्णपणे शिजत नाही घालायचे, ह्यांना मीडियम शिजवून घ्यायचे आहेत. एकदम हलकेसे कच्चे असायला हवे, कारण की आपण परत एकदा ह्यांना शिजवणार आहोत, म्हणजे पाण्यामध्ये नाही तर बनवणार आहोत ह्याची रेसिपी. त्यांना हलकेसे शिजवून घ्यायचे आहेत आणि पुढची रेसिपी करायची. तर मित्रांनो, मी आता नूडल्सला गॅसवरती ठेवले 5 ते 10 मिनिटं त्याला पाण्यामध्ये ठेवून उकडी घालायची. नंतर 5 ते 10 मिनिटं त्याला थंड व्हायला द्यायचे. नंतर मग आपण नूडल्स बनवायला सुरुवात करायची. कारण की गरम नूडल्सला त्याच्यामध्ये पाणी असतं आणि आपण ते तेलामध्ये थोडे बनवतो, कधी नूडल्स उडू शकतात. तर मित्रांनो, नूडल्सला 5 ते 10 मिनिटासाठी उकडी घेतलेली आहे. त्यांना आता पंख्यावरती सुकट ठेवतोय. कारण की ह्यांना 5 ते 10 मिनिटं ह्यांना सुकट राहतील, कारण की हे खूप गरम आहेत आणि गरम नूडल्स आपण नाही टाकू शकत तव्यामध्ये. यामध्ये थोडासा तेल टाकून घ्या. आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये आपण आता लसूण टाकूया, थोडी लसूण, थोडंसं कांदा, भोपळी मिरच, आता या 2 ते 3 मिनिटासाठी गरम करून
ह्याच्यामध्ये काय काय आपण टाकलेलं आहे परत एकदा सांगतो मी तुम्हाला. लसूण, कांदा, भोपळी मिर्च आणि कोबी यांना आपण 5 ते 10 मिनिटासाठी असे तेलामध्ये गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे शेजवान चटणी, थोडी शेजवान चटणी. नंतर ह्याच्यामध्ये जाणार आहे रेड चिली सॉस. त्याच्यानंतर जाणार आहे डार्क सोया सॉस. हा डार्क सोया सॉस जास्त तुम्ही टाकू नये, आज थोडासाच टाकायचा आहे डार्क सोया सॉस. तर मी थोडासा डार्क सोया सॉस टाकून आहे आणि ह्याला 5 ते 10 मिनिटासाठी शिजवून घ्यायला. आता आपण गरम केलेले नूडल्स ह्याच्यामध्ये टाकूया, शिजत ठेवलेले. त्यामध्ये नूडल्स टाकून घ्यायचे आहेत. हलवून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपण थोडं ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. आपल्याला स्वादानुसार मीठ टाकायचं, म्हणून तुम्ही ज्या क्वांटिटीने बनवत असाल त्या क्वांटिटीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या, कारण की जास्त आपल्याला खार नको आहे. मित्रांनो, हलवून घेतल्यानंतर आपल्या बघू शकता आपले नूडल्स रेडी आहेत. आपण आता खाऊया यांना. तर मित्रांनो, आपले नूडल्स रेडी आहेत. तर आता बारी आहे टेस्टिंगची, तर आपण टेस्टिंग करूया. एक नंबर झालेले आहेत नूडल्स. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी घरी बनवा आणि तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. चला, बाय.